नमस्कार मंडळी. तर फ्लावरची भाजी तुम्ही नेहमीच बनवून खाल्ली असेल, पण आत्ता थंडीचा सीजन आहे आणि थंडीमध्ये छान फ्लावर मिळतो. तर फ्लावरचा हाच थोडासा वेगळा प्रकार बघूया आज आपण. तर रेसिपी खूप सोपी आणि चवीला खूप छान आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर असा फ्लावर घेतला आहे, तो मध्यभागी आधी चिरून घ्यायचा. हे बघा. त्यानंतर याची फुलं आधी तोडून घ्यायची. मोठी मोठी फुलं याची तोडून घ्यायची आधी, आणि त्यानंतर याच्या थोडासा पाठीमागचा जाड भाग आहे ना, तो कट करायचा आणि त्यानंतर याचे असे चिरून घ्यायचं. खूप जास्त मोठी फुलं ठेवायची नाही, याची अशी एकसारखी फुलं तोडून घ्यायची. हे बघा, इथे मी सगळा फ्लावर चिरून घेणार आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने इथे धुवून घ्यायचा. इथं पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. इथे आणखी थोडंसं पाणी वाढवलंय मी. त्यानंतर यामध्ये फ्लावर टाकायचं. तर इथं आपल्याला फ्लावर शिजवून नाही घ्यायचं आहे, फक्त गरम पाण्यामध्ये थोडासा उकळून घ्यायचा आणि त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं. इथं वाटण तयार करूया. त्यासाठी कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. इथं जिरं घेतले, त्यानंतर जरासं मीठ घालायचं आणि इथं घातलं थोडंसं अजवाईन. याचं वाटण तयार करायचं. हे बघा, इथे एका भांड्यामध्ये ना 1.5 वाटीच्या आसपास बेसन पीठ घेतलंय मी. त्यामध्ये हे हिरवं वाटण टाकायचं. थोडीशी हळद घालायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण होतं, त्यामध्येच पाणी घालून यामध्ये मी टाकून घेणार आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याचं बॅटर तयार करायचं. आधी थोडंसं पाणी घालायचं, त्यानंतर हवं तसं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं. त्यामध्ये उकळून घेतलेला हा फ्लावर जो आहे ना, तो टाकायचा आणि हे छान मिक्स करायचं. आता यामध्ये थोडासा खाण्याचा जो सोडा असतो ना, तो घालायचा. जास्त घालायचा नाही, अगदी थोडासा घालायचा. त्यामध्ये ही फ्लावरची फुलं सोडायची तेलामध्ये. आपण बनवतो हे मस्त असे फ्लावरची भजी, म्हणजे एकदम मस्त लागतात. छान असे गुपगुपीत असे छान आतून असे आपण सोडा टाकल्यामुळे कसे एकदम मस्त होतात, जाळीदार. आता ही सगळी फुलं सोडून घ्यायची. ते सगळे टाकून झालेत. मध्यम गॅसवर हे छान असे खरपूस तळून घ्यायचे. तर अशा प्रकारचे भजे तुम्ही याआधी कधी ट्राय केलेत का, मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. हे बघा, अशा प्रकारे हे छान मध्यम गॅसवर तळून घ्यायचे. खूप जास्त मस्त लागतात. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील अशी ही छानशी फ्लावरची भजी. सोडा टाकल्यामुळे ना अशी भजी दाटल्यासारखी होत नाहीत, मस्त होतात.
तर ही भजी छान तळली, तर ही काढून घेऊया. व्यवस्थित यामधलं तेल नितळून घ्यायचं. हे बघा, आपली भजी बनवून तयार आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही फ्लावरची भजी खरंच खूप जास्त छान झालेली. हे बघा, मस्त दिसत आहेत. खूप जास्त तेलकट सुद्धा होत नाहीत. हे बघा, आतून अजिबात भजी दाटल्यासारखी होत नाहीत, मस्त होतात. चवीला सुद्धा खूप जास्त भारी लागतात. तर चला, पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.